तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवगते आणि मी महाराष्ट्र भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळच्या वाजले 8. तर आज आम्हाला जायचं आहे पुणे स्टेशनला या की ससून हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. कारण आमची परी आहे ना जरासा आजारी आहे नाही का, आणि तिला आहे ना तिची तब्येत आहे ना खराब झाली आहे, त्यामुळे थोडं तिला ॲडमिट केले. तर आम्ही तिला ना डबा घेऊन जाणार आहे आज. तर चला जाऊ, आपण तिला भेटू आणि भेटून बोलू तिच्याशी. कारण लईच ताप वगैरे आली आहे तिला नाही का, आणि तिला असं समजते काहीतरी झालंय. तर तुम्हाला नंतर सांगेन. तर चला, मी आता निघालोय, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जाणार आहे. तर चला आपण जाऊन पहिला भेटू. तर मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा आहे ना मेट्रो बसत आहे. तर आम्ही आता आले वनजला आले, म्हणजे पुण्यामध्ये आले. तर आम्ही जाणार आता पुणे स्टेशनला ह्यासाठी जाणार आहे की पापिवणी ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यामुळे त्यांना डबा घेऊन चालले. तर आम्ही फर्स्ट टाईम आहे ना आता मेट्रो बसायला चालले. तर चला तुम्हाला तिकीट वगैरे काढलं आहे, तिकीट वगैरे काढून झाले. तर आम्ही चालले एस्क्युलेटरने वरती चालले आम्ही. एस्क्युलेटरने चालले. भारी वाटते ना रे पुणे इकडच्या. काय किती प्लॉटवर येणार आहे भैया? किती सांगितलं आपल्याला? दुसऱ्या का? तुला एक दिले ना मी. तर आम्ही चालले आता मेट्रो स्टेशनवर. तिकीट वगैरे काढलं. चला आले. माझं लक्षात नव्हतं माहिती आहे का भैया, माझं लक्षात नव्हतं. इथंच आहे ना पुणे स्टेशन. आत्ता कुठे गेले? आत्ता गेली मेट्रो, तिकडे गेली मेट्रो. तर एक्साइटमेंट आहे यार, कारण की पहिल्यांदा बसतो आम्ही म्हणून. बाकीचं काय नाही. कुठलीही झोपडपट्टी नको आहे का. अशी अनाऊन्समेंट झाली आहे की आता ट्रेन येणार आणि पिवळी रेस जे दिसते तुम्हाला त्याच्या अलीकडे थांबायला सांगितले. तर आम्ही थांबत आहे आता पिवळी रेषेच्या अलीकडे. तर आता मेट्रो येते आहे. तर चला दाखवतो तुम्हाला मेट्रो आलेली, आणि आम्ही बसलेलं पण दाखवतो तुम्हाला. कुठं आहे काय माहिती. आता अनाऊन्समेंट जे केले त्यांनी, भैया पण एक्साइटमेंट आहे आणि मी पण आली वाटाले. आवाज तर यायला लागला जोरात नाही का. तर चला बघा मेट्रो स्टेशन कसं आहे का भारी. आता आमची ट्रेन येणार आहे इथून. थोडं थांबले वाटते भैया. तर भावांनो, तर मेट्रो आली आहे, तुम्हाला दाखवतो ती मेट्रो आहे. आली बघा आमची पुण्याची नवीन मेट्रो. कशी आहे? नाकात आहे का, बघू शकता. आली आहे ती. आणि भैया आणि मी एक्साइटमेंट आहे लई, म्हणजे लई. चल भैया थांबणार आहे आता. एक चल इथं थांबायचं का? चले भैया. लय समोर आले भैया आपण. हे बघा, हा ECBC गार आहे रे. हा भैया. तर आम्ही बसले तर मेट्रोमध्ये आणि भारी वाटतं. आणि गार आहे यार, सगळं ECBC आहे, सगळं भारी वाटते नाही का. असं माहिती पण नाही आहे, कारण पहिल्या स्टेशनवर आम्ही बसले. म्हणजे वनज हा पहिला स्टेशन आहे, म्हणून आम्ही वनजवरून बसले. तर पुढचं स्टेशन तुम्हाला दाखवतो, पुढून होईल गर्दी मला असं वाटतं नाही का. असं असतं बरं का तिकीट. आणि QR कोडचा आम्हाला काही विषय माहीतच नव्हता नाही का. तुम्ही लावायला गेलं आणि बसकने पुढं आलं. मी पडणारच होतं. तर आलं आम्ही पुणे स्टेशनला. गर्दी बघता जास्तच झाली. चल भैया. आम्ही उतरले स्टेशनवर. बघता गर्दी जास्त झाली. आणि मेट्रो यार खरंच भारी प्रवास वाटला आणि बरं वाटलं बरं का जरासं बघून मेट्रो तर गेली. आता आम्ही चालत. आणि आम्ही आता पुणे स्टेशनला आले. आणि इथून परत काय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे ना हॉस्पिटल आहे ना का. ससून हॉस्पिटल आहे. ससून हॉस्पिटलला आम्ही चालू.
तर तिथे जाणार पाठवून डबा वगैरे देणार आणि परत घरी निघणार आहे आणि आम्ही काय खरेदी वगैरे करणार आहे ती पण करून घेणार. चला जातो आता. आम्ही आत्ता खाली उतरतो आहे आणि ते चेकिंग चालू होते. ते चेकिंग वगैरे होते नाही, एकदम पॉश एरिया आहे ना. सुपारी बिपारी असं काही विषयच नाही का. तर रेल्वे स्टेशन किती घाण असते तुम्हाला तर माहिती आहे नाही का. माझं तिकीट स्कॅन होत नव्हतं म्हणून मला थोडासा वेळ लागला. परत ते सरांनी वगैरे करून दिले. तर आलो आहे मेट्रोच्या बाहेर. चला जाऊया आता आणि पुणे स्टेशन पण बघूया. पुणे स्टेशनला पण आलो. कसं वाटलं? भारी वाटलं ना. हां हां इकडं पुणे स्टेशन आहे, ट्रेन वगैरे आहे. इथं गावाला वगैरे जायचं ट्रेन लागते. आता ट्रेन लागली तिकडे ट्रेन वगैरे पुणे स्टेशनमध्ये आले आम्ही. चला मला खरंच यार फील भारी होते यार, लय भारी वाटते नाही का असं. आणि खतरनाक पण वाटते बरं का. अरे मजा आली हां नाही का. वाटलं नाही किती 15 मिनटातच झालं का. 15-20 मिनटं ते नाही 15 मिनटं की रे. हां 15 मिनटात आले आम्ही नाही का. तर चला एवढ्या वर्षात पुण्यात राहतो नाही का. तर मी आत्ता म्हणजे तिसरी वेळ झाले पुणे स्टेशनला. सहसा मी येत नाही आहे इकडं. तर आलं मी बाय. इकडनं जायचं का. ठीक आहे इकडनं आहे काय बाहेर जायचं एंट्री. जर रेस्क्यू काय नाही बॅग चेक कर रे. बॅग स्कॅन वगैरे होतं. परत इथले फास्ट चालले रे यार. कत्तर आहे भैया. अरे ह्याला आपण अडकू आले नाही का. तर इकडे मी घासला नाही म्हणून मी अडकते नाही का. भैया घाबरलाय. भैया घाबरला भैया आलाच नाही. इच्छा का भैया आलाच नाही बरं का. घाबरून आला नाही. डरमुख इच्छा का घाबरलाय का भैया. हा नाही हा मग येडा आहे का. मी तर घाबरलो होतो. मी 2 वेळेस पडणार होतो माहिती आहे का. तर चला चालले आता दवाखान्यामध्ये. आम्ही आता पुणे स्टेशनच्या बाहेर आले. असं इकडनं रस्ता वाटते जायला तिकडं जायला दवाखान्यात वगैरे. चलो रिक्षानं जायचं का चालत जायचं. फायनली पडलं आम्ही बाहेर. पुणे स्टेशनच्या बाहेर पडले. इकडं पाठीमागं पुणे स्टेशन आहे. खूप विचार आहे का. चलो गोंधायचं का तुला. गोंधन करायचं का घ्यायचं नाही बाबा. रिक्षा काय आम्ही चालतच जाणार. नेक्स्ट टाइम आलो होतो ना इथं गाडी लावली ती बाहेर पार्किंग. तू पण होता ना. गर्दी तर लय खूप आहे नाही का. गर्दी आहे. काही एकदम सगळं स्वस्त आहे. गोष्टी स्वस्त आहे जरा पॅन्टी वगैरे सगळ्या गोष्टी नाही का. तर गेटवर चालले आले कारण ऊन भरपूर आहे यार. गरमी होते नको होते तरी पण बरं वाटते. चला काय चालायचं नाही का. तर हे बघा गर्दी सगळं म्हणजे त्या दिवशी मी ॲडमिट करायला आलो होतो त्या दिवशी आहे ना एवढं नाही का. म्हणजे असं एवढं नव्हतं. म्हणजे एवढी सकाळी पब्लिक नव्हती नाही का. तर आत्ता पब्लिक भरपूर आहे. सगळं रिकामीच असते ना. त्यामुळे ससून हॉस्पिटलला तर आले. हे बघा हे तर शासकीय महाविद्यालय आणि ससून हॉस्पिटल असं ते नाही का. एवढ्यात कशाला हॉस्पिटलला तर आले. बघा ससून हॉस्पिटल कसं मोठं हॉस्पिटल आहे. तर आम्हाला पलीकडून जायचं आहे. नाही आम्ही फर्स्ट टाईम रात्री 4 वाजता आलो होतो त्यावेळेस इथं आलो होतो नाही का. इथं आम्ही सगळं हे केलं. हे फाईल वगैरे भरली आणि आता तिकडं पाठवून आहे 7 नंबरला काहीतरी आहेत म्हणते ती. तर तिकडं आहेत नाही का ती. चाललं आहे कारण भरपूर चालायला लागत आहे. कारण लांब आहे ना त्यामुळे चालायला लागत आहे. तर चालत चालले आम्ही. आणि इकडं जायचं आहे वाटते का. इकडं जायचं ह्या ठिकाणी ह्या साईडनं जायचं आहे. जमले आम्ही चालत आलं एक फायनली आम्ही आलो आहे. त्यांना ना आमच्या पहिल्या इकडच्या बिल्डिंगमध्ये ॲडमिट केलेत नाही का. ह्या बिल्डिंगमध्ये इथं कसली किती मोठा मजला बघा. किती जोरात आहे.
तर इथं ॲडमिट केलेत परीला. तर आता गेटच्या समोरच आहे आणि चाललं आहे आम्ही. ऊन खूप लागतं, दम पण लागायला लागलं नाही का. पोरला पण भेटलं आणि पोर खाली आली आम्हाला नाही चाललं आता. तरी बघा परी झाली आमची बरी. परू खायचं नाही ती बाळा. असं तिचा हसरा चेहरा बघायचा तर आम्हाला. कसली झाली होती वहिनी. परी ओय छू. तर भावांनो आता आम्ही परीला गेला टाटा बाय बाय आणि निघालो आता घरी. तर चला आम्ही घरी चाललो आता, कारण की बराच वेळ बसलो होतो तिथं, बसून चाललंय आता. त्यांना उद्या सुट्टी देणार आहे, मग ती उद्या येतील. फक्त परत आम्ही चालले घरी. तर चला, तर पुन्हा एकदा आम्ही परत तर आता इथून पुणेश्वरून वरंदा झाली, तिथं आम्ही गाडी बाबूची पार्क केली. तर चाललो आहे घरी आता. भूक पण लागली आहे भरपूर. आले घरी आणि उशीर झाला. व्हायला सोडलं वर आणि मी घरी आलो निघून. तर चला, आणि अख्खा ऊन गेला आज आमच्या नाही का. उन्हात फिरलं आहे आम्ही दिवसभर. घरी आपला ज्यूस आणला पहिला तिथे एक साईड. हे हाय चाम, झोपली नाही तू? हा मम्मी कुठे आहे रे? किती गरम वाफ प्यावल्यात ग. चाम, प्यार किया है प्यार करेंगे. तू उठून घे ना. थँक्यू कोण म्हणणार? थँक्यू मी म्हणू का? माझं मी मला म्हणू का थँक्यू बाबा म्हणून? मग तू म्हणणार आहेस का नाहीस? म्हणणार आहेस का नाहीस? हा मन, चल थँक्यू बाबा मन. गुड. थँक्यू काय? थँक्यू काय? थँक्यू मन. हा माझी थँक्यू म्हणायचं, मग तुला देणार. थँक्यू बाबा मन. हरामी आहे रे तू बहुत. म्हणणार आहेस ना थँक्यू? खायच्या गावात मला कागद फेकून द्यायचं होतं, मी चाटची काडीच फेकली आहे. तर थँक्यू म्हण, चल. म्हणणार आहेस का नाहीस? ठीक आहे चल, स्वतःला म्हणून घ्या तुम्ही थँक्यू म्हणून. तर भावांनो असा होता आजचा डेली ब्लॉग. आणि आम्ही दवाखान्यात वगैरे गेला आणि तिकडे फिरलो वगैरे, आणि चिमुला वगैरे डबा वगैरे देऊन थोडंसं मेट्रो स्टेशनला वगैरे फिरलं. तर असा होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.